नाशिकमध्ये TCS कंपनीत उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराच्या प्रयत्नांच्या गंभीर प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। गेल्या 40 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी आणि फरार असलेली मुख्य संशयित निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आलं असून आता या प्रकरणाचा तपास आणखी वेग घेणार आहे। TCS कंपनीतील या प्रकरणानं संपूर्ण नाशिक हादरलं होतं। महिलांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचे आरोप समोर आल्यानंतर देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले। या प्रकरणात आतापर्यंत 7हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। मात्र या सगळ्यातील एक महत्त्वाची कडी असलेली निदा खान ही मार्चच्या अखेरीपासून फरार होती। 40 दिवस पोलिसांची 3 पथके तांत्रिक तपास, तरीही निदा खान पोलिसांना चकवा देत होती। महाराष्ट्रासह राज्याबाहेरही तिचा शोध सुरू होता। मुंब्रा आणि नातेवाईकांच्या घरांवर छापे टाकले गेले, मात्र तिचा विशिष्ट पेहराव आणि अल्पसंख्याक वस्त्यांमधील मर्यादा यामुळे तपासात अडथळे निर्माण होत होते। महिला अधिकारी असतानाही प्रत्येक महिलेची ओळख पटवणं शक्य नव्हतं। काही ठिकाणी धार्मिक मुद्देही पुढे आले आणि म्हणूनच ही शोध मोहीम अधिक गुंतागुंतीची ठरत होती। दरम्यान निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी नाशिक रोड सत्र न्यायालयात अर्ज केला होता। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं हा अर्ज फेटाळला, कारण तपासात समोर आलेले मुद्दे अत्यंत गंभीर होते। पीडितेला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, तिला नमाज, रोजा, हिजाब याबाबत प्रशिक्षण देणे, तिचं नाव बदलून हनिया ठेवणे इतकंच नाही, तर मालेगाव आणि परदेशातील काही कनेक्शन आणि मलेशियामध्ये नोकरीच्या आमिषानं पाठवण्याचा प्लॅन, या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी निदा खान सापडणं अत्यंत गरजेचं होतं। आणि अखेर 40 दिवसांची शोध मोहीम संपली। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत निदा खानला संभाजीनगरच्या नरेगाव परिसरातून नासिक शहर देवळाली कैंप पुलिस स्टेशन गुना रजिस्टर 156/26 में आरोपी निदा खान, इनका एंटीसिपेटरी बेल मान्य कोर्ट ने रिजेक्ट किया था और कल नासिक पुलिस और छत्रपति संभाजीनगर पुलिस के जॉइंट ऑपरेशन में आरोपी निदा खान इनको छत्रपति संभाजीनगर के नरेगांव इस परिसर से अरेस्ट किया गया है। और इस परिसर के जो लोकल कॉरपोरेटर है, इन्होंने इनको हार्बर किया या पनाह दिया ऐसे निष्पन्न हुआ है। और नरेगांव के कॉरपोरेटर मतीन मजीद पटेल, इनको हमने इस गुने में आरोपी किया है। मैं छत्रपति संभाजीनगर के पुलिस आयुक्त प्रवीण जी पवार, इनको उनके कॉपरेशन के लिए बहुत धन्यवाद देता हूँ। या कारवाईमध्ये स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी निदाला आश्रय दिल्याचंही समोर आलं असून त्यांनाही या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलंय। महिला आरोपी असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक झाल्यामुळे कायद्यातील सर्व तरतुदींचं पालन करत तिला रात्रीच न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। न्यायालयाची परवानगी घेऊन तिला नाशिकला आणण्यात आलं। आज पहाटे 4:15 तिला अधिकृतपणे अटक करण्यात आली। या गुन्ह्यातील आरोपी नंबर 3 निदा खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी 2 मेला रद्द केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ही आरोपी मिळून येत नव्हती, आरोपी फरार होती। नाशिक पोलीस आणि औरंगाबाद पोलीस यांनी जॉईंटली जी कारवाई केली, त्यात काल रात्री 11:15 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे ही आरोपी मिळून आलेली आहे। आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं। अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आता हजर केलं होतं। पोलिसांनी 7 दिवसाचा इनिशियल कस्टडी रिमांड मागितला होता। त्यात पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे, या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत। याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे।
तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे. तिला नमाज हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तर यात ह्या महिलेचा काय रोल आहे, आरोपीचा काय रोल आहे, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी याच्यात सहभागी आहेत का, याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. त्यानंतर वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, यूट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते. त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला. तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी या आरोपीने जाऊन त्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे. त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे. तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं. या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे. मालेगाव मधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे. तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, हे एक कारण होतं. त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता. त्यात काय मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे, याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे. तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे. तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती शिवाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे. तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे. त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे. त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे. हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपी महिला ही प्रेग्नंट असल्यामुळे तिला तिच्या आईला भेटण्याची परवानगी तिने मागितली होती. त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही आहे. कोर्टाने दिवसातून 2 वेळा तिला आईला भेटण्याच्या गरजेप्रमाणे औषध देण्याबाबत निर्देश केलेले आहेत. ते निर्देश पूर्णपणे पाळले जातात. सरकारी पक्षानं न्यायालयात 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, कारण या प्रकरणात अनेक अँगल्स असून सखोल चौकशी गरजेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान निदा खान गर्भवती असल्यामुळे तिला वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश आणि दिवसातून 2 वेळा आईला भेटण्याची परवानगी ही न्यायालयानं दिली आहे. सरकारी वकिलाचं असं म्हणणं आहे की जी निदा खान आहे तिच्याकडून जे काही तिच्या मोबाईलमध्ये काही प्रेशर केलं जात होतं असं थेट आरोप आहे. आज सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना हजर करण्यात आलं. हजर केल्यानंतर पोलीस यंत्रणेने 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. याच न्यायालयापुढे अटकपूर्व जामीन नामंजूर झालेला होता. त्यामुळे न्यायालयाला केसचे फॅक्ट्स माहिती होते. त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेतला नाही आहे. आणि ज्या अर्थी अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता याच न्यायालयाने, त्या अर्थी पोलीस कस्टडी दिली जाणार हे आम्हाला अभिप्रेत होतं. मुद्दा हा होता की किती. तर मी युक्तिवादामध्येच सांगितलं की सोमवारपर्यंत द्यायला हरकत नाही आहे. सगळे एकंदरीत मुद्दे बघता न्यायालयाने ते सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्यांचे जे मुद्दे होते आज, त्या मुद्द्यांमध्ये एक बुरख्याचा मुद्दा होता जो मला थोडासा अजूनही पोलीस कस्टडीच्या ग्राउंडसाठी योग्य वाटत नाही. कारण मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला. बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे. बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला. गावभर कुठेही बुरखे मिळतात. सो दॅट कॅनॉट बी द ग्राउंड. आणि दुसरं एक ग्राउंड होतं की मोबाईलमध्ये काही ॲप डाउनलोड केले आहेत किंवा काही लिंक पाठवलं आहे. सो इट्स व्हेरी क्लिअर की जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन. त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे, तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच, इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड. तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल. त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड. मोबाईल हा जप्त झालेला आहे. आता फक्त काय आहे तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा. पोलीस कस्टडीच्या दरम्यान मग 40 दिवस निघाला पोलिसांसमोर यायला का लागले. इतक्या अडचणी नव्हत्या तर त्याच वेळी समोर येऊन विषय संपवला का गेला नाही. आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. याच्यावर माझं उत्तर असं की बघा, कायद्याच्या तरतुदींचं अवलोकन करून किंवा त्यांचा पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मला वाटतं 2 तारखेलाच अटकपूर्व जामीन नामंजूर झाला. नकला वगैरे काढून ते हायकोर्टात जाणारच होते. त्या दरम्यान अटक
झाली आहे. त्यामुळे हे म्हणणं मला खरोखर योग्य वाटत नाही की एखाद्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला वाटत असेल की तो निर्दोष आहे किंवा त्याने तसं काही केलेलं नाही आहे तरी त्याने पोलिसांपुढे हजर व्हावं. हजर होण्यामध्येही दुमत नाही, परंतु हजर झाल्यावर पोलीस अटक करणार नाही असं तर काही आश्वासन देत नाहीत. त्यामुळे कोण असं राहील की जो कायद्यात तरतुदी असताना सुद्धा त्याचा ते फॉलो न करता किंवा त्यांना अवेल न करता पोलिसांपुढे अटक व्हायला जाईल. निदा खान गर्भवती असल्यामुळे काही निदा खान ह्या गर्भवती असल्यामुळे आम्ही मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये की तिला औषधोपचार वगैरे हे करावा. मेहरबान न्यायालयाने ते मान्य केलं आहे. तसंच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून 2दा भेटू द्यावं अशी आम्ही मागणी केली. मेहरबान न्यायालयाने ती पण मान्य केली आहे आणि तिला काही पण मेडिकल असिस्टन्स लागलं तर ते दिलं जाईल याबद्दल सरकारी वकिलांनी पण हे केलं आहे. बुरखा देण्याचं कारण काय होतं? किती वेळ बताइए की बुरखा क्यों दिया जाता है? बचाव पक्षानं पोलीस कोठडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बुरखा आणि ऑनलाईन लिंक्स हे पोलीस कोठडीचे ठोस आधार ठरू शकत नाही असा युक्तिवाद केला. तर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 40 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी आरोपी अखेर कायद्याच्या कचाट्यात. पण या प्रकरणातील धर्मांतराचे आरोप, परदेशी कनेक्शन आणि सोशल मीडियावरील प्रभाव यामुळे हा तपास आणखी खोल जाणार आहे. हा केवळ एका आरोपीचा प्रश्न नाहीये, तर समाजात दबक्या आवाजात सुरू असलेल्या अशा प्रकारांच्या मुळाशी जाण्याची ही वेळ आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.